शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर खासदार संजय जाधव यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेत 7 जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परभणी दौऱ्याची माहिती दिली। यावेळी शहर जिल्हा प्रमुख आनंद भरोसे, प्रवीण देशमुख, मदन लांडके, बाळासाहेब पानपट्टे, माणिक पौंडे यांची उपस्थिती होती। परभणीतील शहरातील क्रीडा संकुल मैदानावर होणाऱ्या शेतकरी संवाद मेळाव्यास शिंदे उपस्थित राहणार असून त्यानंतर ते जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। परभणी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार संजय जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावित दौऱ्याची माहिती दिली। मंगळवार 7 जुलै रोजी दुपारी शहरातील क्रीडा संकुल मैदानावर दुपारी 1 वाजता शिवसेनेच्या वतीने शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यास उपमुख्यमंत्री शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर ते परभणी शहर व जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळी बोलताना खासदार जाधव म्हणाले की परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण पक्षांतराचा निर्णय घेतला। जिल्ह्यातील अनेक प्रलंबित विकास कामांना गती देण्याबरोबरच नवीन विकास कामे मंजूर करून ती मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। परभणी महानगरपालिकेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासोबतच नटराज रंगमंदिर आणि नव्याने उभारण्यात येत असलेल्या नाट्यगृहाच्या कामांसाठीही शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। यापूर्वी परभणीत सोयीप्रमाणे आणि सोयरे-धायऱ्यांचे राजकारण होते, मात्र आता केवळ विकासाच्या मुद्द्यावर राजकारण केले जाईल असे सांगतानाच आगामी काळात विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहितीही त्यांनी माध्यमांना दिली। पत्रकार परिषदेला शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट। परभणी जिल्ह्याचा शेतकरी संवाद दौऱ्याच्या अनुषंगानं दौरा आहे। त्या पार्श्वभूमीवर आज तुमच्या सगळ्यांशी विस्तृत करावी ह्या उद्देशानं आपण सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केले। अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून परभणी जिल्ह्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी करू इच्छितो, परंतु सत्तेमध्ये आपण नसल्या कारणानं बऱ्याच गोष्टी करू शकलो नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही। आणि त्या पार्श्वभूमीवरच सर्व कार्यकर्त्यांच्या भावना, सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना, जनलोकांच्या रेखा साहेब आपण कुठेतरी सत्ताधारी पक्षात सहभागी व्हावं, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातल्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी आपल्याला बळ मिळेल आणि आपल्याला अधिकारांना काही गोष्टी करून घेता येईल। या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनीच सत्ताधारी पक्षात सहभागी व्हावा अशा स्वरूपाच्या आग्रहाखातर आम्ही सर्वांनी ही भूमिका घेऊन 22 तारखेला आम्ही माननीय आमदार एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला। 1989 ची पहिली लोकसभेची निवडणूक परभणीची कैलासवासी अशोकराव देशमुख साहेबांच्या रूपानं शिवसेनेने धनुष्यबाण या चिन्हावर लढली, पण त्यावेळेस पक्षाचं चिन्ह म्हणून ते त्यावेळी नव्हतं, तर आपला उमेदवार हा अपक्ष उमेदवार माझ्या संबोधल्या गेलेला होता। परंतु त्यावेळेस शिवसेनेने जे मताधिक्य घेतलं आणि अशोकरावच्या रूपानं जी आपण लोकसभेची निवडणूक जिंकली, त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि शिवसेनेला धनुष्यबाण हे सिंहवार पण मिळाला। तेव्हापासून आजपर्यंत धनुष्यबाणाच्या शिवाय परभणीतल्या निवडणुका झाल्या नाहीत। एक अपवाद वगळता 2024चा, पण योगायोग असा होता की त्यावेळेस कोणत्याच पक्षाचं चिन्ह नव्हतं, ना काँग्रेसचं, ना एनसीपीचं, ना भाजपचं, ना शिवसेनेचं। त्यामुळे तिथे चिन्ह सगळे नवीनच होते आणि त्या नवीन चिन्हावर मला लढण्याचा योग आला आणि त्या निवडणुकीत सुद्धा मला चांगल्या मताधिक्यानं परभणीकरांनी या लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी मताने निवडून दिलं। पार्श्वभूम्या घडत गेल्या, रोज घडत आहेत, ती लोक थांबायला तयार नाही। सत्ताधारी लोक विरोधकांना विश्वासात घेत नव्हती। पूर्वी मी पण विलासराव देशमुख साहेब, कैलासवासी विलासराव देशमुख साहेब असतील, आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, त्यांच्या काळात सुद्धा आम्ही विधानसभेमध्ये 10 वर्ष काम केलं, परंतु काही रेशिओ ठरलेला असायचा 60-40, 70-30
अशा स्वरूपानं विकासाचे निधी सुद्धा बजेटमध्ये काही प्रमाणात दिल्या जायचा. पण हल्ली ह्या 5-7 वर्षाच्या काळामध्ये विरोधकाची गळचेपी करण्याचा प्रयत्न सातत्यानं सत्ताधाऱ्याकडून होत होता. त्याचं जिवंत उदाहरण म्हणलं तर कालची आमच्या परभणी जिल्ह्यातली मागची झालेली DPDC मध्ये 400 कोटींची DPDC होती. कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसताना मी विरोधी पक्षाचा खासदार म्हणून माझ्याकडे फक्त 3 कोटी रुपये मिळाले. 400 कोटी. DPDC म्हणजे ही स्थानिक विकास निधीसारखा विषय आहे. ह्या घरातून जो काही पैसा शासनाला मिळतो तो ह्या नागरिकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या नागरिकांच्या सोयीसुविधासाठी खर्च करण्याचा तो राईट आहे. मग आता मी लोकसभेचा खासदार आहे. माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही मला हेतू पुरस्कार लावता मतदाराची चेष्टा नाही केली. आणि मग दरवेळेस अशा स्वरूपानं होत चाललं होतं. शेवटी कार्यकर्ता हातभर होत होता की बाबा आपण ह्या अशा परिस्थितीत आपल्याला सुद्धा काही भूमिका घ्यावा लागतील, काही विचार करावा लागेल, तरच आपल्याला लोकांसमोर जाता येईल, लोकांची कामं करता येईल. या अनुषंगाने सर्वांनी आग्रह केल्यानंतरच आम्हाला ही भूमिका घेण्याला भाग पडलं. आणि आम्ही सगळ्यांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे सरकारी लोकसभेतील तुमच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करून कधी शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं काम या ठिकाणी करण्याचा मानस आम्ही केलेला आहे. निश्चित परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बाले जिल्हा आहे. उमारठाण 1989 पासून आजपर्यंत आता 98 ते 99चा 13 महिन्याचा सुरेशराव वकुटकर साहेबांचा कार्यकाळ जर सोडला तर आजपर्यंत शिवसेना या ठिकाणी अबाधित आहे. एवढं आपण सगळं जाणता. आणि म्हणूनच आम्ही एक चुकीनं एका व्यक्तीनं एका विचाराने एका मनानं सगळ्यांनीच शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मनुष्यमानाच्या चिन्हावर भविष्यामध्ये निवडणूक लढवून चांगली ताकद जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचा मनोदय केलेला आहे. आणि त्या मनोदयाच्या अनुषंगाने उद्या 7 तारखेला त्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री एकनाथराव शिंदे साहेब शेतकऱ्याशी संवाद साधण्याच्या उद्देशाने या ठिकाणी येत आहेत. त्यांच्या स्वागताच्या अनुषंगाने आपली तयारी चालू आहे. सर्वसामान्य लोकांपर्यंत त्या सगळा संदेश जावा या उद्देशाने आम्ही काय सांगायचं असेल होणार आहे याच्यात काही दोन नाही. आपल्याला देश बघितल्यावर आता सगळं आलं तर म्हणजे औषध सगळेच असते. त्यामुळे शेतकरीच मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि शेतकऱ्याशी संवाद होणार आहे. त्या शेतकऱ्याच्या संवादानंतर एक अक्षदा मंगल कार्य किंवा जिल्हा सोयीचं मंगल कार्य होईल. अशा ठिकाणी परभणी शहरातल्या प्रतिष्ठित नागरिकांसोबत सुद्धा एक साहेबांची बैठक होणार आहे. त्यामध्ये या ठिकाणचे पुढारी म्हणजे आपले व्यापारी असतील, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, CA, परभणी शहरातल्या महत्त्वाच्या ज्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या सगळ्यांशी सुद्धा संवाद या ठिकाणी साधला जाणार आहे. आपलं काय त्यांचं मत आहे या शहराविषयी, या जिल्ह्याविषयी, त्या भावना सगळ्यांच्या ऐकून घेऊन त्याच्यावर काय भूमिका घेता येईल त्या बाबतीत ठरवून सुद्धा ठरवलं जाणार आहे. त्याच्या बाबतीत आम्ही काही विचार नाही. आम्ही फक्त शिंदे साहेबांना निमंत्रण दिले, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना. त्यामुळे बाकी वेळेवर कोण वेळेवर येतील आज काही सांगू शकत नाही. आम्हाला वेळ शिंदे साहेबांना आहे. त्यामुळे वेळेवर जे येतील त्याचं वेलकम आणि वाढत करता आर्थिक योग हो आपलं कर्तव्य आनंदाने स्वीकार मिळालं तर आपण आपलं काम करीत राहू. शेवटी वक्त से पहिले और आगे से ज़्यादा शेतमान आहे. त्याप्रमाणे आपल्या मुलाला असेल तर मिळालं नसेल तर आहे तसं चाललं आपल्याला. मला एक बहुदेशी क्रीडा संकुलाचा विषय नाट्यगृहाचा नटराजचा मी पूर्वीपासून माग लागला होता. दोन्ही गणित काय मी आता तुम्हाला सांगतो की 60 कोटी रुपये परभणी महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी मंजूर करून 30 कोटी रुपये नटराजच्या नाट्यगृहासाठी मला खूप काही गोष्टी करायच्या आहेत.
आता जे आपल्या 42 गावाला इकडं मानवड तालुक्यात जायकवाडीचं पाणी भेटत नाही, त्यांना आणखी करून पाणी घेता येतं त्या बाबतीत सुद्धा शेतकरी संवाद होणार आहे त्या विषयावर. तिन्ही जिल्ह्यात वेगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आमची इच्छा आहे की बाबा आता शहराच्या महानगरपालिकेच्या हद्दीमधून बाहेर निघणारे जेवढे रस्ते आहेत, सवासण रोड असेल, बीच रोड असेल, पाटील रोड असेल, गंगाधर रोड असेल, त्या सगळ्यांचं वाइंडिंग करून ते रस्ते आता मोठे होणं गरजेचे झाले. तर ते दोन गाड्या एक क्रॉस सुद्धा होऊ शकत नाही, एखादा ओव्हरटेक जाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याजवळ जेवढी पेस आहे तेवढा टेक सगळे रस्ते किमान त्या हायवेपर्यंत येऊन सोडावे, ज्या शहराच्या हद्दी आहे तिथपर्यंत न्यावे, अशा स्वरूपाची एक आमची मागणी आहे. बऱ्याचशा गोष्टी आता सगळ्यांच्या विचार विनिमयातून आपण त्या दिवशी ज्यावेळेस सगळ्या प्रमुख शहरांच्या व्यक्तीची बैठक होईल त्यावेळेस त्यांच्या मागण्या काय मागण्या येत्या महत्वाच्या शहराच्या दृष्टीकोनात त्यांचा विचार केला जाईल. तर एक शहराला चांगली दिशा देण्याचं काम आपल्याला करायचंय आणि एवढ्यासाठीच आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतलेली आहे. शेवटी चांगलं करून दाखवून तुम्हाला त्यामुळे सोबत गेल्यावर काहीतरी आपल्याला मिळत, काहीतरी आपल्या जिल्ह्याचं काही काम करता येईल एवढी सुधार आणताना आम्ही भूमिका घेऊन आहे. शेवटी काय होते ते बघू, पण माझा आत्मविश्वास मला सांगते की आपण काहीतरी करून दाखवू. शेतकरी मेळावा आहे आता त्याविषयी सगळेच विषय समोर येतील. शेती पिकाचा येईल, 43 गावाच्या पाण्याचा डिपिंगचा प्रश्न येईल आणि जे जे आता शेतकऱ्याचे काही आम्ही संवादामधून येतील ना, एक घरातले आपल्या जिल्ह्यातले 2-4-5 शेतकरी त्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणारे अभ्यास करून त्यांच्या अभ्यासातून काय काय शहराला भेडसावणाऱ्या ग्रामीण भागातल्या लोकांना अत्यंत विषय आहे. जसं विजेचा प्रश्न आहे आपल्यासाठी, विजेचा आहे, त्याला काय आपल्याला दिशा देता येईल, आम्ही केंद्र सरकारकडे जाऊ, त्याच्याकडून काय घेता येईल, असं करून आपल्याला ह्या जिल्ह्यात सर्वसामान्य शेतकऱ्याला ज्या महत्त्वाच्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्या तरी किमान मार्गी लागाव्या, ज्या इझी होईल होऊ शकतात असं आमची धारणा आहे. आणि त्या धारणेतूनच आपण भूमिका अंतर्गत सगळी टेंडर प्रोसेस झालेली आहे. एक शेवटचा लिफाफा ओपन करायचा बाकी आहे. आचारसंहिता आल्यामुळे त्याच्यामध्ये डिले होईल. आपल्याला माहीत असावं की महापालिकेची, जिल्हा परिषदेची, नगरपालिकेची, विधान परिषदेची या सगळ्या निवडणुकाच्या आचारसंहितामध्ये हा विषय पेंडिंग राहिलेला आहे. परंतु आमचा काही त्याच्यामध्ये प्रयत्न असा चालू आहे की अंडरग्राऊंड येण्याची योजना ही आपल्याला काही थोडी सगळ्या विस्तारीकरण झालेलं नाही समावेश, त्यामुळे ती आणखी 200-250 कोटींची वाढू शकते. त्यामुळे तिला वाढीव प्रमाणात पुन्हा एकदा रिवाईज करून घ्यायची, ॲज इट इज ती ओपन करायची. की शिंदेसाहेब आल्यानंतर त्या दिवशी आपला निर्णय होईल. अंडरग्राऊंड निर्णय झाला विषय. आता जी वॉटर सप्लायची विषय आहे तो जवळजवळ 156 कोटीची आहे. तर ती जवळजवळ 300 कोटीची होणार आहे, कारण बरेचसे काही एरियामधून काही आपल्याला सुटलेलं आहे आणि काही DSR रेट त्यावेळेस ती 22च्या अगोदर केलेली ती DSR रेट त्यावेळेचे आहेत आणि आजच्या DSRमध्ये त्याच्या DSRमध्ये मोठा डिफरन्स असल्यामुळे त्याला रिवाईज करून आपल्याला हे पुनर्जीवित करायची, आज इथेच करायची, उरलेली नंतर सेकंड फेजमध्ये घ्यायची. हे दोन्ही निर्णय शिंदेसाहेब आल्या दिवशी पूर्ण होते. आता पंढरपूरला जाणार निजामाबाद पंढरपूर गाडी आहे. तिला तिकीटचं तर सोडा, तिला PC नसतो, गाडी सिक्युरिटी नसते, रिझर्वेशन नाही. म्हणून ही गाडी आपल्याला चांगल्या पद्धतीनं तिला क्लास 2चे डबे लावून, सेकंड क्लासचे डबे लावून चांगल्या प्रकारची ती ट्रेन आपल्याला करून ती निजामाबाद पंढरपूर रेग्युलर चालू ठेवायची आहे. हीच मागणी आहे. काफी 29 स्पीड जाते का? 45 किलोमीटरपेक्षा कमी पॅसेंजर पाहिजे, एक्सप्रेसचं तिकीट घेतलं. आपण तिच्या सुधारणा करून तिला चांगल्या कार्यान्वित करण्यासाठी आपण प्रयत्न करू. ज्या ज्या आपल्या प्रलंबित मागण्या ज्या ज्या विभागाच्या असतील त्या विभागावर आपण जाऊन त्या विभागाच्या मंत्री महोदयाला भेटून चांगल्या प्रकारचं काम करण्याची इच्छा आहे आणि ते आम्ही सरकारची चालू आहे. त्यामुळे तुमचं योगदान सुद्धा आम्हाला खूप महत्त्वाचं आहे. शेवटी हा जिल्ह्याचा विकासाचा विषय आहे, माझा एकट्याचा विषय आहे, त्या सगळ्या परभणीकरांचा विषय आहे. जसं आपण मेडिकल कॉलेजचा लढा आम्ही परभणीकर म्हणून लढलो, त्या धर्तीवरच आम्ही परभणीकर म्हणून या शहराच्या या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्हाला सगळ्याला संघटित होऊन लढायचे. म्हणून आपण सगळ्यांचे योगदान तेवढंच म्हणतो, एवढे आमची भूमिका महत्त्वाची आहे, एवढी तुमची आहे.
एवढीच्या शहरात राहणाऱ्या यांच्या राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या आहे. त्यामुळे रडल्याशिवाय लेकराला मावी पाहिजे नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी संघटित जोपर्यंत त्याच्यावर परिवार करणार नाही मागण्यांचा त्यावेळेस तोपर्यंत आपल्या पदरात काही पडणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांची एक वाक्यता महत्वाची आहे. आमची रेटारेटी ही महत्वाची आहे. रेटारेटी काही मिळेल अशी अपेक्षा करणं चुकीचं होतं. पण आता आम्ही सत्तेमध्ये सहभागी झाल्यामुळं केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याशी आम्ही पूर्वी बोललेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला विकासासाठी निधी देण्याचं कमिटमेंट केलेलं आहे. म्हणून एवढा कॉन्फिडन्स मी तुम्हाला या ठिकाणी काही गोष्टी बोलू इच्छितो. जर असं काही घडलं नसेल तर तुमच्याशी या विषयाला बोलतोय नसतो. पण विकासाच्या दृष्टिकोनातून आमचं पाऊल असं आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट बघायला मिळतील ते मी तुम्हाला सांगतो. कसं आलं पेशीची राहावी किती असू द्यावी समाधान. मी आजपर्यंत लढलो पण त्या विचारानं तुम्हाला माहिती विरोधात होतो तेव्हा काही लोकांचा कोणी माणूस लढला नव्हता. बाहेरचा माणूस लढला नाही. पुन्हा सिंबॉल बी कोणता नव्हता. आता पुन्हा मी मूळ सिंबॉलवरच आले. त्यामुळे चिंता करू विभागीय कार्यालयासाठी कंपनीसोबत आपण आंदोलन केलं. मुख्य साहेबांना आता सांगितलं की ते नांदेडलाच झालं पाहिजे. आता ती त्यांना विचारायला मला आपल्याला पण आंदोलन करावं लागेल का त्यासाठी? आंदोलन करून काय उपयोग आहे. राज्य सरकारची तेवढी मानसिकता असली पाहिजे. आता आपल्याच भागात एखादा आमचा झाला पाहिजे. आपण भेटून उपयोग आहे. त्याच्यापेक्षा आपण वडीवाद करा. तुम्हाला नांदेड का पाहिजे त्यांना विचारा. नाही यापुढं मग फक्त झाले म्हणून तर लाभ तुम्ही मी बघितले सगळ्यांनी नवीन सांगायची गरज नाही. कळालं का? माझं काही नाही. माझ्या घरात कोणी लढले माझा कोणी रिलेटिव्ह लढायला का? मी एकटा लढतोय. मी कार्यकर्त्यासाठी लढतो. मी कार्यकर्त्यासाठी प्रतिष्ठापणाला लावतो. यश अपयश नंतरचा भाग आहे. काही लोक सोयीसुविधा सोयरे झाले त्यांना निवडून आणताना तेव्हा सोयरे सगळे विरोधात होत तेव्हा आम्ही सुद्धा ते निवडून आल्यावर सगळं विसरून गेले. ते त्यांना नातं होतं जवळचं वाटतं. ठीक आहे त्यांचं त्यांना लागला भाऊ. बघा सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. मी बाळासाहेबासोबत काम केलेलं आहे. इकडे मी बाळासाहेब होते इकडे राहिला ठाकरे परिवाराचा विषय ते आदरणीय आहेत. त्यांच्याविषयी आपण त्यांच्याविषयी काही बोलायची इच्छा नाही. आपण विकासात्मक दृष्टिकोनातून काम करण्यासाठी जेव्हा पुढे आलो तर बाळासाहेबांचे विचार घेऊनच आलो. सोडून नाही आलो.